कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण स्कॉलरशिपचा पेपर जवळ आहे आणि त्या पेपरच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याची रिव्हिजन आणि एकंदरीतच तुमच्या पेपरची रिव्हिजन होण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम, तर घातांकाचे नियम आणि 2024, 2023, 2022 आणि 2021ला कशा पद्धतीचे प्रश्न आले होते घातांकावर, तर ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला चालू करूया. तर पहिले तर आपल्याला घातांकाचे नियम माहीत पाहिजेत. तर घातांकाचे नियम कोणते कोणते आहेत बघा. ए चा एम वा घात आणि ए चा एन वा घात ह्यांच्यामध्ये जर गुणाकाराचे चिन्ह असेल तर एम आणि एनची काय होते, बेरीज होते. ह्यांच्यामध्ये जर भागाकार असेल तर एम आणि एनची काय होते, वजाबाकी होते, एम वजा एन. आता ए चा एम वा घात कंसाचा एन वा घात, काय कंस आहे, तर काय होईल, एम आणि एनचा गुणाकार होईल. ठीक आहे. आता कोणत्याही संख्येचा शून्य वा घात काय असतो, एक असतो. कोणत्याही संख्येचा एक हा घात एकच असतो. आता असं आहे, ए चा वजा एम वा घात, तर तो जर छेदस्थानी नेली संख्या तर तो काय होतं, अधिकचं काय होतं, वजाचं काय होतं, अधिक होतं. समजा मी असं लिहिलं आहे, ए छेद ए चा, तर हे वरती आल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. तर हे लॉज ऑफ इंडायसेस आहेत, सोपेत लक्षात ठेवा. आता पहिला प्रश्न बघूया. वर्गमुळात 1 वजा के छेद 25 वजा बरोबर 4 छेद 5 असेल तर के ची किंमत काय आहे. आता इथं काय आहे, वर्गमूळ आहे आणि ही वर्गमुळाच्या बाहेरची संख्या आहे. तर दोन्हीचं वर्गमूळ, हे वर्गमूळ काढलं तरच आपल्याला ते सॉल्व करता येईल. मग वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वर्ग करावा लागेल ह्या संख्येचा. मग एका साईडचा वर्ग न करता दोन्ही साईडचा वर्ग आपल्याला करावा लागतो. तर बघा, वर्ग केल्यावर काय होईल, 1 वजा के छेद 25 बरोबर 16 छेद 25 बरोबर. आता हे के इकडे येईल, के छेद 25 आणि 16 इकडे येईल. बघा, अधिकचा वजा होईल, वजाचा अधिक होईल. आता छेद समान केला तर हा किती होईल, 25 छेद 25. 25 मधून 16 गेलं, किती आलं, 9 छेद 25 बरोबर के छेद 25. 25ला 25 जाईल, के ची किंमत किती आली, 9. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. आता इथं 16चा घन दिलाय, 16चा घन इथं काय दिलंय, 4 के वजा 5. ठीक आहे. आता एक तर हे 4 मध्ये कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. हे 4 मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, 4चा वर्ग 3/4 घात बरोबर. इथं काय येईल बघा, वर्गमुळात जी संख्या असते असं इथं हे चिन्ह म्हणजे काय, 1/2 घातांक असतो. समजा इथं जर मी 3 लिहिलं तर ह्याची किंमत काय असते, इथं ए लिहिलं तर ए चा 1/2, इथं ए लिहिलं तर ए चा 1/3, अशा ह्या किमती असतात. ठीक आहे. इथं काय आहे, काहीच नाही, म्हणजे इथं काय येईल, के वजा 5 छेद 2 हे असं येईल. ठीक आहे. आता 2 आणि 3चा काय होईल, येथे गुणाकार होईल. आता बेत्रिक किती आलं, 6. 4चा 6वा घात बरोबर 4चा के वजा 5 छेद 2, म्हणजे 6 ची किंमत किती आहे, के वजा 5 छेद 2. मग हे 6 आणि हे 2 गुणाकारात जाईल, 6 दुने 12. के ची किंमत किती येईल, 12 अधिक 5, हे वजा 5 अधिक 5 होईल. के ची किंमत येईल 17. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. आता हा प्रश्न एकदम इझीच प्रश्न आहे. बघा की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जो बेस आहे तो बेस आपल्याला एकाच फॉर्मॅटमध्ये आणायचा आहे, एकदम लहानातल्या लहान. मग 729 चे आपल्याला फोड करावं लागेल. ह्याला कितीने भाग जाईल, 3 ने भाग जाईल. मग किती येईल, 243. परत 3 ने भाग जाईल 81. परत 3 ने भाग जाईल 27. 3 ने भाग जाईल 9. 3 3 3 1. म्हणजे 729 साठी मी काय लिहू शकतो,
की 3चा 1 2 3 4 5 6 6वा घात असं लिहू शकतो मी. ठीक आहे. मग इथं काय 3x बरोबर 3चा 6वा घात म्हणजे xची किंमत किती आली, xची किंमत आली 6. आता पुढे बघा 27चा y घात आहे, 27चा y घात. आता 27 म्हणजेच काय की 3चा 3रा किंवा असं आपण म्हणू शकतो की 729 म्हणजे काय 27चा वर्ग आहे. 729 काय आहे 27चा वर्ग म्हणजे y ची किंमत किती आली, y ची किंमत आली 2. आता 9चा z बरोबर 729. 729 म्हणजे काय 9चा घन आहे, 9चा काय आहे घन म्हणजे z ची किंमत किती आली 3. कशी काढू शकता. ठीक आहे. 6 2 3 मग हे ती किंमत ठेवू आपण 6. बघा आपल्याला काय सोडवायचं आहे x y z चा 3/2 घात काढायचा आहे. मग x ची व्हॅल्यू किती आहे 6, y ची 2, z ची 3 चा 3/2. आता 3/2 चा अर्थ काय होतो ते पण बघूया आपण. बघा sin 3 18 18 2 36 36. आता हे जे 3 आहे ते घातांकाला येईल आणि भागिले 2 आहे ते वर्गमुळात जाईल म्हणजे 36चा 3रा घात म्हणजे 36 किती वेळा लिहावे लागेल 3 वेळा हे आणि हे वर्गमुळात. आता 36चं वर्गमूळ आलं 6, ह्या 36चं 6 6 6 तर 6चा घन किती आला 216. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हा प्रश्न 2 पद्धतीने सोडवता येईल. चला सोडवूया. बघा वर्गमुळात 992.1/4 आहे. मग हे ते काय होईल की 4 ने गुणून घेऊया आपण. वर्गमुळात 4 ने जर गुणलं 4 2 बघा काय होईल 992 गुणाकार 4 अधिक 1/4 असं येईल बरोबर. मग आता आपण बघा 4 2 8 9 चौक 36 हातचे आले 3 9 चौक 36 आणि 3 39 भागिले 4 इथं अधिक 1 म्हणजे ह्याचीच किंमत किती येईल 3969 भागिले 4. आता मला 3969चं काय काढायचं आहे वर्गमूळ. आता वर्गमूळ काढताना कसं करतो की आपण जे शेवटच्या 2 संख्या आहेत त्यांचा एक ग्रुप बनवतो आणि उरलेल्या संख्यांचा एक ग्रुप बनवतो. आता 69 हे तर काय बघायचं आपण की एकक स्थानचा अंक, एकक स्थानी काय आहे 9. आता कुणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं तर 3च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं आणि 7च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं. बघा 3 त्रिक 9 7 7 49 म्हणजे 7च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं, 3च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं म्हणजे एकक स्थानची संख्या 3 आली आहे. ठीक आहे. आता 39च्या आधीची वर्गसंख्या किती आली 36. 36चं वर्गमूळ 6 म्हणजे आपलं उत्तर एक तर 63 येईल किंवा 67 येईल. उत्तर आपलं 63 किंवा 67 येईल. मग 63 आहे का 67 ते कसं काढायचं तर 6च्या पुढची संख्या 7 6 7 42 42 पेक्षा 39 कसे आहे लहान आहे का मोठे लहान आहे म्हणजे 63 काय येईल वर्गमूळ येईल. म्हणजे ह्या संख्येचं वर्गमूळ किती आलं 63 आणि 4चं वर्गमूळ आलं 2. उत्तर किती आलं 31.5. पर्याय 2 हे अशा एका पद्धतीने येईल. अजून एक पद्धत आहे चला बघूया. बघा आता ह्या पद्धतीत मी तुम्हाला 2 टेक्निक सांगेल. तर बघा हे वर्गमुळात संख्या 992 आणि 1/4ची किंमत किती असते 0.25. आता हे पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2 घर आहेत म्हणजे उत्तरामध्ये पॉईंटच्या पुढे किती घर असेल एकच घर असेल. पॉईंटच्या पुढे किती घर असेल फक्त एक. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय चुकीचा आहे कारण की पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये पॉईंटच्या पुढे 2-2 घर आहेत. किती घर आहेत 2-2 घर आहेत म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय आपलं उत्तर येऊ शकत नाही. मग आता मला ह्याचं वर्गमूळ काढायचं आहे 992.25. बघा आता 0.25 कुणाच्या वर्गात शेवटी असतं 5च्या पॉईंटला पॉईंट आला. किंवा आपण काय करूया की ह्या पूर्ण संख्येचंच वर्गमूळ काढूया. बघा शेवटचे 2 अंक उरलेले 3 अंक. आता इथं किती येईल 5. आता 992च्या आधीची वर्गसंख्या काय आली 961. 961चं वर्गमूळ किती आलं 31 म्हणजे ह्या संपूर्ण संख्येचं वर्गमूळ आलं 315. मग इथं किती
पॉईंट नंतर 2 घर आहेत, मग इथं किती येईल, पॉईंट नंतर एकच घर येईल, 31.5 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर असे दोन्ही पद्धतीने उत्तर येतं, दोन्ही पद्धती सोप्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. आता इथं आपल्याला सोडवूया. चला बघा. -2 x वर्ग चा घन छेद 3y चा घन असं सेपरेट लिहिलं तरी चालतं. मग आता बघा, -2 चा घन -8. आता -2 3 वेळा लिहिलं तर -8च येईल, कारण की घातांक हा विषम संख्येत आहे. विषम संख्येत असेल तर वजाला वजा चिन्ह राहतं. जर समसंख्येत असेल घातांक तर तो वजाचा अधिक होतो. आणि x चा दुसरा त्याचा तिसरा 2 गुणिले 3. ठीक आहे. खाली काय येईल, 3 चा तिसरा घात म्हणजे किती येईल, 27 y चा तिसरा म्हणजेच -8 x चा 6 छेद 27 y चा तिसरा. आता बघूया पर्याय. -8 x चा 6 27 y चा तिसरा. आणि हे दोन्ही वजा येईल का, नाही, म्हणजे हे काय चुकीचं आहे. हे पण काय आहे, 2 आणि 3 येणार नाही. आता इथं काय केलंय की हा जो y आहे खालचा तो वरती पाठवलाय. मग वरती आल्यावर काय होईल, अधिकचं काय होईल, वजा होईल, छेद 27. म्हणजे उत्तर काय येईल, 1 आणि 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा आता ह्या प्रश्नामध्ये हा खूप सोपा प्रश्न आहे बघा. वर्गमुळात 1.96. मग आधी मला सांगा 196चं वर्गमूळ किती, 196चं वर्गमूळ 14, 225चं वर्गमूळ किती, 15, 289चं वर्गमूळ किती, 17, ह्याचं वर्गमूळ किती, 256चं, ते आलं 16. आता मला सांगा की पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 2 आहेत. म्हणजे वरती पॉईंटच्या पुढे किती घर असेल, एकच असेल. इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 2 आहेत. म्हणजे इथं एकच असेल. इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 2 आहेत. म्हणजे इथं एकच असेल. आता इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत, 6. म्हणजे इथं पॉईंटच्या पुढे किती घर येणार, 3. म्हणजे हे 1 2 इथं 0 येईल आणि इथं हे येईल. म्हणजे मला जर हे इक्वेशन सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे तर 1.4 वजा 1.5 अधिक 1.7 भागिले 0.016 हे अशा पद्धतीने सिम्प्लिफाईड फॉर्म येईल. मग आता 1.4 मधून 1.5 ह्यांची जर बेरीज केली, 17 आणि 14 31, 31 मधून 3.1 मधून 1.5 गेलं, 1.6 आलं. ठीक आहे. वजाबाकी करून घ्या तुम्ही. आता ह्याचे जर पॉईंट मी काढले तर वर काय येईल, 16 छेद 10 आणि खाली काय येईल, 16 आणि वरचे 3 घरं हे असं येईल. ठीक आहे. 1.6 इथला पॉईंट काढला म्हणून खाली 10 आलं आणि इथले 3 पॉईंट काढले म्हणून वरती 3 शून्य आले. ह्या 16ला 16 जाईल, ह्या 0ला 0 जाईल, उत्तर येईल 100. 100 म्हणजे 10चा कितवा घात, दुसरा घात. ठीक आहे. पहिला येईल पर्याय. आता हा प्रश्न दिसताना मोठा दिसतोय पण एकदम इझी आहे बघा. पहिल्यांदा आपण अंश सोडून घेऊ, अंशाचं सोडून घेऊ. तर हे वर्गमुळात x आहे, सगळीकडे काय आहे, वर्गमुळात x. तर त्या वर्गमुळात x ला आपण हातच लावायला नको. ठीक आहे. वर्गमुळात x ला काहीच करायला नको. मग वर्गमुळात x चा कितवा घात आहे, 2/3 गुणाकार. इथं किती आहे, वर्गमुळात x चा 1/3. मग काय होईल, हे अधिक चिन्ह आहे बघा, अधिक आहे. इथं गुणाकार नाही, हे अधिकच चिन्ह आहे. तर ते अधिकला अधिकच राहील वर्गमुळात x ला. ह्यांच्यामध्ये काही प्रोसेस होणार नाही. मग येते बघा वर्गमुळात x 2/3 अधिक 1/3 येईल. ठीक आहे. अधिक वर्गमुळात x. मग इथं किती येईल, 2 आणि 1 3, 3/3 म्हणजे वर्गमुळात x चा 3/3 घात. 3 ला 3 जाईल म्हणजे वर्गमुळात x चा कितवा घात येईल, तर तो पहिलाच घात येईल. तर वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x किती येईल, 2 वर्गमुळात x. मग ह्याची व्हॅल्यू किती आली, ह्या संपूर्णची व्हॅल्यू आली 2 वर्गमुळात x. आता डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काढूया बघा. वर्गमुळात x चा 3/4 आणि हे गुणाकारात आहे ते अधिक होईल, इथंच 1/4 अधिक वर्गमुळात x. इथं काय येईल, वर्गमुळात x चा 4/4
ह्याला हे जाईल अधिक वर्गमुळात x, काय येईल उत्तर वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x म्हणजे 2 वर्गमुळात x. भागाकारात पण काय येईल 2 वर्गमुळात x. ह्याला हे कॅन्सल आउट होईल, उत्तर येईल 1. पर्याय क्रमांक 2. एवढे सोपे प्रश्न येतात घातांकावर. आता 27चं घनमूळ किती येईल आपण लिहूया. आता वर्गमुळात 36 हे कसं लिहिल 4th घात 81 हां करणे 4 81. इथं 25चं वर्गमूळ, इथं 400 काय येईल वर्गमुळात. आता वर्गमूळ घनमूळ काढू शकता. 27चं घनमूळ काय आलं 3, 36चं वर्गमूळ आलं 6. आता 81 ची फोड करूया. 3 ने भाग जाईल 27, 3 ने भाग जाईल 9, 3 ने भाग जाईल 3, 3, 1 म्हणजे 81 म्हणजे काय 3चा चौथा घात. आता 3चा चौथा घात आहे म्हणजे 81 साठी मी जर 3चा चौथा घात लिहिला तर हे 4 ला 4 कॅन्सल आउट होईल म्हणजे 3चा चौथा घात कंसाचा 1/4. इथंच काय येईल 3चा चौथा गुणाकार 1/4. 4 ला 4 जाईल, उत्तर येईल 3. म्हणजे ह्याच्यासाठी उत्तर काय आलेलं आहे माझं 3. 25चं वर्गमूळ 5, 400चं वर्गमूळ 20, 20 पंचे 100, छेदस्थानी आलं 100, वरती काय आलं 37 8 54, 54 भागिले 100 म्हणजे 0.54. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आजच्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवताय तुम्ही. त्याचा खूप आनंद होतोय आणि पुढील व्हिडिओसाठी काय करायचं हेही तुम्ही मला सांगताय. तर तशाही पद्धतीचं आपलं काम चालू आहे. तर पेपर होण्याच्या आधी आपण तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न असतील काय असतील तर ते प्रोव्हाइडच करू. आणि युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. काय आहे टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर आपण जे महत्त्वाचे क्वेश्चन पेपर आपल्याला वाटत आहेत पेपरसाठी महत्त्वाचे आहेत तर ते क्वेश्चन पेपरही आपण तिथे अपलोड करू. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे मी काही प्रश्न टाकेल तर ते प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे. तर बघा शेवटचा प्रश्न 0.3चा वर्ग काय येईल 0.09, 0.1चा वर्ग काय येईल 0.01 वजा 0.04 ह्यांची बेरीज काय येईल 0.10 वजा 0.04. उत्तर काय आलं 0.06. 0.06 पर्याय 4. आता इथे किती उत्तर शोधायचे 2. मग हे पहिले येईल का 0.6 येणार नाही. आता हे जर वर्गमूळ काढलं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2 म्हणजे वर्गमूळ काढल्यावर पॉईंटच्या पुढे एकच घर येईल म्हणजे हे उत्तर येणार नाही. इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 4, वर्गमूळ काढल्यावर पॉईंटच्या पुढे किती घर येतील 2. आपलं उत्तर काय 0.06 म्हणजे पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण घातांकावरचा महत्त्वाचा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण व्यावहारिक गणितावर जेवढे काही प्रश्न आलते तर त्या प्रश्नांचे विश्लेषण घेऊया. धन्यवाद.